हॅलो फ्रेंड्स, आज घेऊन आलो आहोत एक डिफरंट स्टार्टर, काळ्या मसाल्यातले शेवगाच्या शेंगा। रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा। तर चला रेसिपी पाहूयात। काळ्या मसाल्यातल्या शेवगाचं स्टार्टर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शेवगा हा मी एका साइज मध्ये कट करून घेतलेला आहे आणि ह्या ज्या रेषा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत। काळा मसाला बनवण्यासाठी एक कांदा उभा चिरून घेतलेला, कोथिंबीर, आलं, लसूण, खोबऱ्याचे तुकडे, हिरव्या मिरच्या, मीठ, हळद, जिरे, धणे आणि तेल। एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये खोबरं ऍड करायचं आहे। इथं मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत। खोबरं असं ब्राऊन कलरचं होईस्तोपर्यंत परतून घेतलेलं आहे। आता हे आपण थंड होण्यासाठी एका डिश मध्ये काढून घेऊया। खोबरं थंड होईस्तोपर्यंत आपण तेलामध्ये कांदा परतून घेऊ। कांदा 3 ते 4 मिनिटं परतल्यावर किंवा हा कांदा असा ट्रान्सलुसेंट झाल्यावरती आपण यामध्ये मिरच्या ऍड करून घेऊया। इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलीये। लसूण ऍड करून घेऊ। आता ह्यामध्ये धणे ऍड करून घेऊया। यासोबतच मी जिरे सुद्धा ऍड करतेय। धणे आणि जिरे पटकन करपू शकतात म्हणून मी हे शेवटी ऍड केलेलं आहे। परत एकदा आपण व्यवस्थित परतून घेऊ। धणे जिरे ऍड केल्यावरती साधारण 5 ते 7 मिनिटं मी परत हे परतून घेतलेलं आहे। आता फ्लेम ऑफ करून घेऊया आणि कांद्याचं जे मिक्सचर आहे ते सगळं थंड करायला ठेवू। परतलेल्या कांद्याचं मिक्सचर थंड होईस्तोपर्यंत आपण शेवगा वाफवून घेऊयात। इथे मी शेवगा वाफवून घेतेय। तुम्ही याला कुकर मध्ये 1 शिट्टी देऊन सुद्धा घेऊ शकता। परतलेल्या कांद्याचं मिक्सचर आणि भाजून घेतलेलं खोबरं, कोथिंबीर, आलं हे आपण मिक्सर मधनं ग्राइंड करून घेणार आहोत। कांद्याचं मिक्सचर, आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि आपण भाजून घेतलेलं खोबरं हे सगळं ग्राइंड करून घेऊयात। मसाला मिक्सर मधनं फिरून घेतलेला आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊयात। एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। यावरती मी थोडंसं तिखट ऍड करणार आहे तवंग येण्यासाठी आणि मग लगेच जो काळा मसाला आपण मिक्सर मधनं फिरून घेतला आहे तो ऍड करायचा आहे। काळ्या मसाल्यासोबत आपण लागेल तसं मीठ आणि हळद ऍड करून घेऊयात। नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।
साधारण 5 ते 10 मिनिटं हा मसाला परतून घेतलेला आहे. ह्याचा आता तेल सुटायला लागलेला आहे. आता ह्यामध्ये आपण वाफवून घेतलेल्या शेंगा ऍड करून घेऊ. परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये मी थोडासा मटन मसाला ऍड करतेय. मटन मसाला नसेल तर तुम्ही ह्यामध्ये चिकन मसाला ऍड करू शकता. हे परत एकदा सगळं मिक्स करून घेऊ. आणि ह्याला एक वाफ देऊन घेऊयात. यावरती मी थोडंसं गरम पाणी सुद्धा ऍड करतेय. गरज पडली तर हेच गरम पाणी आपण आतमध्ये ऍड करणार आहोत. साधारण 5 मिनिटं वाफ दिलेली आहे. हे परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया. काळ्या मसाल्यातले शेवगाचे शेंगा रेडी आहेत. आपण आता याची प्लेटिंग करून घेऊ.